हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण जी के अँड करंट अफेअर्स सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. सो अपकमिंग बी एड सी ई टीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल व परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल तर डू एनरोल दी कोर्स. या कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ती 1000पासून रिड्यूस करण्यात आली टू 599 ओनली. चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर जॉईनिंग द कोर्स. फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर ह्या आयकनवरती क्लिक करा आणि नेक्स्ट तुम्ही कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे तुम्हाला सर्च बार दिसेल, तिथं CET असं टाईप करायचं आहे. रिक्वायर्ड कोर्सेस आणि फीस तुम्हाला खाली डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल व परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल देन डू एनरोल दी कोर्स. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण करंट अफेअर्सचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. दिस इज अगेन फ्रॉम द 2022 रेलेव्हंट क्वेश्चन्स. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन हिअर इज uranium mining reserves have been found in which state? Option given here are A. Madhya Pradesh, B. Rajasthan, C. Odisha, D. Chhattisgarh. बिफोर आन्सरिंग द क्वेश्चन आपल्याला युरॅनियम काय हे माहिती असायला पाहिजे. युरॅनियम एक केमिकल एलिमेंट आहे जे पिरियॉडिक टेबलमध्ये ॲक्टिनाइड सिरीज, द लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड सिरीज असतात त्यामधल्या ॲक्टिनाइड सिरीजमध्ये हे प्रेझेंट आहे. त्याचं सिम्बॉल जे असतं युरॅनियमचं आपण त्याला युने डिनोट करतो. प्लस ॲट द सेम टाईम त्याचा ॲटॉमिक नंबर जे आहे ते 92 आहे. आणि हे जे फीचर्स सांगायचे बोलले तर एक सिल्वरी ग्रे मेटल असते जे ॲक्टिनाइड सिरीजमध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहे. इट इज अ केमिकल एलिमेंट विथ द सिम्बॉल यू अँड ॲटॉमिक नंबर 92. तो अशा प्रकारे युरॅनियम मायनिंग रिझर्व्ह जे आहेत कुठे कुठे फाउंड होतात हे क्वेश्चन विचारलेलं आहे आपल्याला. याचं उत्तर आहे राजस्थान. नाउ वाय राजस्थान? लेट्स सी दॅट. ह्यूज रिझर्व्स ऑफ युरॅनियम हॅव बीन फाउंड ॲट रोहिल. रोहिल विच इज इन राजस्थान. ठीक आहे, रोहिल दॅट इज द खंडेला तहसीलमध्ये जे शिकर डिस्ट्रिक्टमध्ये राजस्थानमध्ये प्रेझेंट आहे. तिथे जे आहे ह्यूज रिझर्व्स ऑफ युरॅनियम फाइंड आउट करण्यात आलेले आहेत. राजस्थान जे आहे वर्ल्डच्या मॅपवरती रिप्रेझेंट करत आहे फॉर द ह्यूज रिझर्व्स ऑफ युरॅनियम फाउंड इन द रोहिल इन शिकर डिस्ट्रिक्ट राजस्थान. त्याची अमाऊंट, द क्वांटिटी ऑफ द युरॅनियम मायनिंग रिझर्व्सचे ह्यूज अमाऊंटमध्ये फाइंड होतं आहे राजस्थानमध्ये. म्हणून जे राजस्थान आहे ते वर्ल्ड मॅपवरती सुद्धा ह्यूज अमाऊंट ऑफ युरॅनियम मायनिंग रिझर्व्समध्ये लिस्ट आउट करण्यात आलेले. तो अशा प्रकारे युरॅनियम मायनिंग रिझर्व्स हॅव बीन फाउंड इन विच स्टेट? आन्सर येईल राजस्थान. राजस्थानमधल्या रोहिल दॅट इज खंडेला तहसील शिकर डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे युरॅनियम मायनिंग रिझर्व्स फाइंड करण्यात आलेले आहेत. त्याच ॲट द सेम टाईम युरॅनियमबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर इट इज अ केमिकल एलिमेंट विथ सिम्बॉल यू, ॲटॉमिक नंबर 92 with a silvery grey metal in the actinide series of the periodic table. Moving on to the next question, which state government has bagged the first prize in National MSME Award 2022? Option given here are A. Haryana, B. Tamil Nadu, C. Bihar, D. Odisha. नाउ MSMEचं लॉंग फॉर्म आपण लास्ट लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं. इट इज द मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस. MSME, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस. नाउ जे नॅशनल MSME अवॉर्ड असतात ते कोणाला दिले जातात हे माहिती करून घ्यायला पाहिजे. दॅट इज द अवॉर्ड विच इज गिवन फॉर द आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन ऑर वी कॅन से टू द प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस सेक्टर. जे MSMEज असतात त्यामधली ज्यांनी आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे फॉर द प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ MSMEज त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. दॅट इज द नॅशनल MSME अवॉर्ड. आता आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, ओडिसा. ओडिसाने जे आहे एक ट्रिमेंडस ग्रोथ दाखवली आहे ॲज वेल ॲज प्रोग्रेस इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑफ प्रोडक्शन, एक्सपोर्ट, इनोव्हेशन ऑफ द प्रोडक्ट अँड प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट इज सीन इन ओडिसा. म्हणून जे आहे ओडिसाच्या MSMEजला द नॅशनल MSME अवॉर्ड 2022 देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे क्वेश्चन विचारला होता नॅशनल MSME अवॉर्ड 2022. पहिलं माहिती असायला पाहिजे की नॅशनल MSME अवॉर्ड काय असतो. आपण बघितलं की जी MSME एंटरप्राइजेस सेक्टर आहेत ज्यांनी आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन किंवा प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ MSMEकडे वळलेले आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ॲट द सेम टाईम
2022चा अवॉर्ड जो आहे ओडिसाला देण्यात आलेला आहे, कारण ओडिसाने एक ट्रिमेंडस ग्रोथ दाखवली आहे, प्रोग्रेस दाखवली आहे इन टर्म्स ऑफ द क्वालिटी, प्रोडक्शन, एक्सपोर्ट, इनोव्हेशन ऑफ द प्रोडक्ट ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट इज सीन इन द MSME ऑफ द ओडिसा. म्हणून आन्सर टू द क्वेश्चन इज ओडिसा. ॲट द सेम टाईम MSMEचं लॉंग फॉर्म काय होतं? द मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. Moving on to the next question. Which state Menar bird village has been declared as wetland area? Now option given here are A. Uttar Pradesh, B. Manipur, C. Rajasthan and D. Haryana. Answer to the question is C. Rajasthan. Now before understanding the question we need to understand that what is the wetland ecosystem काय आहे हे बघून घेऊयात आपण. वेटलँड अशी इकोसिस्टीम आहे, सॅच्युरेटेड इकोसिस्टीम आहे विथ वॉटर और इदर सीजनली और परमनंटली, ज्याच्यामध्ये वॉटर जे आहे सॅच्युरेटेड इकोसिस्टीम जी आहे आपण बोलू शकतो इट इज ऑलवेज सॅच्युरेटेड विथ वॉटर. त्या इकोसिस्टीममध्ये जे आहे वॉटर नेहमीसाठी प्रेझेंट असतं किंवा सीजनली किंवा परमनंटली पाणी नेहमी प्रेझेंट असतं. अशा लँड्सला किंवा अशा इकोसिस्टीम्सला आपण काय बोलतो? वेटलँड असं बोलतो. दिस इन्क्लूड्स वेटलँडमध्ये कोणते कोणते एरियाज येऊ शकतात? मॅनग्रुव्ज, रिव्हर्स, लेक, डेल्टाज, ज्यांच्यामध्ये पाणी जे आहे सीजनली प्रेझेंट आहे किंवा परमनंटली प्रेझेंट आहे, अशा इकोसिस्टीमला आपण वेटलँड एरियाज असं बोलतो. सो विच स्टेट मेनार bird villages have been declared as the wetland area? Answer to the question is C. Rajasthan. Moving to the next question. Which Indian state or UT is the host of the G20 summit in 2023? Now answer to the question, option let us see before. Sikkim, Odisha, Kerala, D. Jammu and Kashmir. Now answer to the question is D. Jammu and Kashmir. Jammu and Kashmir जे आहे it has been selected by the Ministry of External Affairs. Ministry of External Affairs ने जे आहे जम्मू अँड काश्मीरला सिलेक्ट केलेलं आहे फॉर मीटिंग्स ड्युरिंग द G20 समिट. काही क्वेश्चनमध्ये असं डिटेलमध्ये जाण्यासारखं नाही आहे. G20 समिट जे आहे कोण होस्ट करणार आहे म्हटलं तर जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीरला कोणी सिलेक्ट केलेलं आहे? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which of the Indian state is set to become the first state to offer the breakfast along with the midday meals? Option given here are A. Odisha, B. Karnataka, C. Tamil Nadu and D. Himachal Pradesh. Now answer to the question is C. Tamil Nadu. Before that let us understand that what is मिड डे मील स्कीम. मिड डे मीलचं जे इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट पण ॲड केलेला आहे. तर हे स्कीम काय बघूयात. इट इज अ लार्जेस्ट स्कूल फीडिंग प्रोग्राम. एक प्रोग्राम आहे लार्जेस्ट स्कूल फीडिंग प्रोग्राम टू कवर द स्टुडंट्स एनरोलमेंट इन द गव्हर्नमेंट स्कूल फ्रॉम क्लास 1 to 8. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम इज टू एनहान्स, आपण बोलू शकतो एनहान्स द एनरोलमेंट इन द स्कूल और now the breakfast is also added in it and Tamil Nadu is become the first state to offer the breakfast in the government school. आता या स्कीमच्या मागे मेन उद्देश काय आहे? स्कूलमधले एनरोलमेंट्स म्हणजे स्कूलमधले जे ॲडमिशन्स आहेत गव्हर्नमेंट स्कूलमधले फ्रॉम क्लास 1 to class 8 ह्या क्लासमधल्या स्टुडंट्सची एनरोलमेंट ॲडमिशन हे मॅक्सिमम लेवलला व्हायला पाहिजे म्हणून जे आहे हे मिड डे मील स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती. ह्याचा मेन उद्देशच एवढाच होता की एनरोलमेंट जे आहे स्टुडंट्सची स्कूलमध्ये ते वाढायला पाहिजे. स्टुडंट जे आहे एक इंटरेस्ट स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे. एक इंट्रोडक्शन ऑफ द ब्रेकफास्ट जे आहे मील जे आहे ते हे एनहान्स करू शकते असं आपल्या गव्हर्नमेंटला वाटलेलं होतं. ॲट द सेम टाईम मिड डे मील तर चालूच होतं, त्यातल्या त्यात आता ब्रेकफास्ट पण ॲड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ब्रेकफास्ट पण ॲड करण्यात आलेलं आहे आणि असे व्हेरियस डिफरंट स्टेट्समधले स्कूल आहे तिथे हे इम्प्लिमेंट होणार आहे. बट द व्हेरी फर्स्ट इंडियन स्टेट जे आहे ज्यांनी ब्रेकफास्ट इंट्रोड्यूस केलं आहे अलॉंग विथ द मिड डे मील स्कीम इज द तामिळनाडू. सो मिड डे मील स्कीममध्ये आपण काय पाहिलं? मिड डे मील स्कीम एक अशी स्कीम आहे जे स्कूल फीडिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये स्टुडंट्सचे एनरोलमेंट इन्क्रीज करण्यासाठी ही स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे फ्रॉम क्लास 1 to class 8 स्टुडंटसाठी. बेसिक ऑब्जेक्टिव्ह स्कीमचा काय आहे? टू एनहान्स द एनरोलमेंट इन द स्कूल अँड नाव द ब्रेकफास्ट इज ऑल्सो ॲडेड अलॉंग विथ द meal and this is the firstly introduced in the state called Tamil Nadu. Tamil Nadu मध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आलेला. अशा प्रकारे आन्सर इज सी ऑप्शन तामिळनाडू. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. विच स्टेट गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड फ्री सीवर कनेक्शन्स अंडर द मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन योजना? ऑप्शन गिवन हियर आर ए दिल्ली, बी राजस्थान, सी असम and D Odisha. Answer to the question is A, Delhi.
नाउ वी नीड टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज दिस स्कीम एक्झॅक्टली. ही स्कीम काय आहे, जी मुख्यमंत्री सीवर कनेक्शन योजना जे बनवण्यात आलेली त्याचा मेन उद्देश काय आहे, काय म्हणजे ड्राईव्ह करते ह्या स्कीमला. लेट अस अंडरस्टँड दॅट द एम ऑफ प्रोव्हाइडिंग द फ्री सीवर कनेक्शन इज टू प्रिव्हेंट द सी वेज दॅट इज जनरेटेड फ्रॉम लँडिंग इन द रिव्हर यमुना. आता डे टू डे लाईफमध्ये जे सीवर जनरेट होते, जे वेस्ट जनरेट होते आपण बोलू शकतो, ते वेस्ट जे आहे युजली कलेक्ट करून कॉर्पोरेशन्सच्या थ्रू कलेक्ट करून जे आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्या थ्रू कलेक्ट करून वेरियस सिटीजमधून जे आहे रिव्हर साईडला टाकून देण्यात येत असते, डिस्पोजल असते ते. बट समटाईम व्हॉट हॅपन्स इज तेच वेस्टेज जे आहे ते रिव्हरमध्ये फ्लो होऊन जातं. अँड ॲट द सेम टाईम काय होतं, रिव्हरचं पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन क्रिएट करते ह्या गोष्टी. म्हणून ह्यासाठी जे आहे मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन योजना जी आहे एक अशी कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करते आपण बोलू शकतो, जे सीवेजला रिव्हर यमुनामध्ये जाण्यासाठी किंवा लँड करण्यापासून प्रिव्हेंट करते. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या जे प्रोग्रामचा जो प्रोग्राम आहे मुख्यमंत्री मुफ्त सीवर योजना, ह्याचा जे मेन उद्देश आहे इट इज टू प्रोव्हाइड or to prevent, we can say to prevent sea waste that is generated from landing in the river यमुना. रिव्हर यमुनामध्ये जे डेली सीवर कनेक्ट जात आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी जी आहे स्कीम बनवण्यात आलेली आहे. ॲट द सेम टाईम दिल्लीमध्ये 25,000 हाऊसहोल्ड लोकेटेड इन दिल्ली विल बी प्रोव्हाइडेड द फ्री सीवर कनेक्शन. ऑलमोस्ट 25,000 हाऊसहोल्ड्स जे आहेत दिल्लीमध्ये त्यांना जे फ्री सीवर कनेक्शन प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि ॲट द सेम टाईम जे वेस्ट जनरेट होईल ते विल बी कॅरीड टू द रिव्हर यमुना सीवेज ट्रीटमेंट प्लांट. आता जे रिव्हर यमुना आहे तिथे एक सीवेज प्लांट त्यांनी क्रिएट केलेलं आहे किंवा तिथं ट्रीटमेंट प्लांट तिथं ठेवलेला आहे, ज्यामध्ये जे आहे हे वेस्ट आधी फिल्टर आउट करण्यात येईल आणि मग रिव्हरमध्ये जे आहे रिव्हरच्या साईडला जे आहे त्याला ठेवण्यात येईल. अशा प्रकारे जे मुख्यमंत्री मुफ्त सीवर योजना आहे त्यामध्ये आपण पाहिलं की दिल्लीमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे द फर्स्ट टाईम. त्याच्यामध्ये 25,000 हाऊसहोल्ड्सला जे आहे ऑलमोस्ट ही फ्री सीवर कनेक्शन प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि जे वेस्ट जनरेट होईल त्याला आधी सीवेज ट्रीटमेंट प्लांट बिसाईड द यमुना रिव्हर इथे ट्रीट करण्यात येईल ह्या सीवरला आणि नंतरच जे आहे वॉटरमध्ये इंट्रोड्यूस करण्यात येईल. ॲट द सेम टाईम ह्याचा मेन उद्देश काय आहे स्कीमचा बोललं तर इट विल प्रोव्हाइड अ फ्री सीवर कनेक्शन टू प्रिव्हेंट द सीवेज दॅट इज जनरेटेड फ्रॉम लँडिंग इन द रिव्हर यमुना. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which state government has approved the Mukhyamantri Bal Gopal Yojana? Option given here are A. Haryana, B. Tamil Nadu, C. Rajasthan, D. Karnataka. नाव हे मुख्यमंत्री बाल गोपाल योजना काय आहे, ह्याच्यामध्ये जे ऑलमोस्ट 21,000 आपण बोलू शकतो 21,000 चिल्ड्रन्स जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये स्टडी करतात त्यांना पावडर्ड मिल्क प्रोव्हाइड करण्यात येत आहे. ह्या वीकली लाईक 2 डेज वीकली एका वीकमधून 2 दिवस जे आहे ह्या ऑलमोस्ट 21,000 स्टुडंट्सला पावडर्ड मिल्क प्रोव्हाइड करण्यात येईल. असे ह्या स्कीमच्या अंडर जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह आहे स्कीमचं. ठीक आहे, जे आता आन्सर टू दिस क्वेश्चन इज सी राजस्थान. राजस्थानचे जे CM आहेत अशोक गेहलोतनी हे स्कीम किंवा न्यू कॅम्पेन सुरू केलेलं आहे फॉर राजस्थान स्कूल्स. अंडर दिस स्कीम जवळपास 96,21,000 स्टुडंट्स किंवा चिल्ड्रन स्टडिंग इन गव्हर्नमेंट स्कूल विल बी प्रोव्हाइडेड विथ दिस पावडर्ड मिल्क. 69,21,000 स्टुडंट्स जे आहे या स्कीमच्या अंडर ह्यांना पावडर्ड मिल्क प्रोव्हाइड करण्यात येईल. अशा ह्या स्कीमची जी ऑब्जेक्टिव्ह आहे मेन ऑब्जेक्टिव्ह. सो मुख्यमंत्री बाल गोपाल योजना एक अशी स्कीम आहे बोलू शकतो आपण, एक असं प्रोग्राम आहे ज्यामध्ये राजस्थानचे CM अशोक गेहलोतनी हे सुरुवात केलेली आहे, ज्या कॅम्पेनमध्ये ऑलमोस्ट गव्हर्नमेंट स्कूलच्या स्टुडंट्सला दॅट इज ऑलमोस्ट 69,21,000 चिल्ड्रन इन द गव्हर्नमेंट स्कूलला पावडर्ड मिल्क प्रोव्हाइड करण्यात येईल वीकली ऑन द 2 डेज लाईक दॅट इज ट्यूजडे अँड फ्रायडे. ट्यूजडे आणि फ्रायडेच्या दिवशी जे आहे हे पावडर्ड मिल्क ह्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करण्यात येईल अंडर द मुख्यमंत्री बाल गोपाल योजना. वन्स अगेन राजस्थान CM अशोक गेहलोत had started this new campaign for Rajasthan school under the scheme. About 69,21,000 children studying in this government school will be provided with the powdered milk 2 days a week on Tuesday and Friday. अशा प्रकारे answer to the question was C. Rajasthan. Now moving on to the next question. Which state has become the 36th state to
implement the ONARC scheme. ONORC scheme. Now what is ONORC scheme? ONORC scheme म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम. ओनारचं जे एक्सटेन्शन आहे दॅट इज वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम. ठीक आहे, याचं ऑप्शन दिलेलं तिथे बघून घेऊयात एकदा. ए सिक्कीम, बी त्रिपुरा, सी आसाम अँड डी अगेन त्रिपुरा. ओके, cut down this one option. Okay, so which state has become the 36th state to implement the ONARC scheme? आता ONARC स्कीम काय आहे हे बघून घेऊयात आपण. ही एक अशी स्कीम आहे, आपण पाहिलेलो आहोत की बाबा जे वर्कर्स आहेत किंवा मायग्रंट्स आहेत आपण बोलतो, त्यांच्या लाईफवरती कोविड-19 पॅन्डेमिकमुळे भरपूर लेवलला इम्पॅक्ट पडलेला आहे. ठीक आहे, ॲट द सेम टाईम त्यांची जे फूड अँड इन्कम सिक्युरिटी आहे ते त्यांच्या लाईफचा सगळ्यात मेन कन्सर्न झालेला आहे, स्पेशली फॉर द जॉबलेस मायग्रंट्स जे जॉबलेस मायग्रंट्स आहेत त्यांच्यासाठी फूड अँड इन्कम सिक्युरिटी त्यांच्या लाईफची मेन कन्सर्न आहे सध्या स्थितीला. इन ऑर्डर टू टॅकल दिस प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी जे आहे ओनार दॅट इज वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम जे आहे ही इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. आता ह्याच्या ओनार्क काय अलो करते ॲक्च्युली, ओनार्कच्या अंडर वेरियस फूड त्यांना जे म्हणजे हे जे इलिगल नाही बोलतात, जॉबलेस मायग्रंट्स जे आहेत, सॉरी नॉट इलिगल, इट्स टोटली अ रॉंग वर्ड, इट्स अ जॉबलेस मायग्रंट. ओके, जॉबलेस मायग्रंट्स जे आहेत त्यांना जे आहे इट विल बेनिफिट देम टू ॲक्सेस द फूड एंटायटलमेंट्स फ्रॉम एनिवेअर इन द इंडिया. त्यांनी कुठल्याही फूड एंटायटलमेंट्समधून जे आहे हे बेनिफिट जे घेऊ शकतात, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द प्लेस फ्रॉम वेअर द रॅशन कार्ड रजिस्टर. फॉर एक्झाम्पल रॅशन कार्ड जर रजिस्टर्ड त्यांच्या एका वेगळ्या स्टेटमध्ये असेल किंवा वेगळ्या प्लेसमधला असेल आपण बोलू शकतो, तरी पण ते दुसऱ्या स्टेटच्या फूड एंटायटलमेंट्स किंवा दुसऱ्या रिजनच्या फूड एंटायटलमेंट्समधनं जे आहे फूडला इझिली ॲक्सेस करू शकतात. हे अशा स्कीमच्या अंडर जे आहे फीचर्स प्रोव्हाइड केलेल्या गेलेले आहेत फॉर द वर्कर्स किंवा मायग्रंट्स आपण बोलू शकतो. नाव जे एकदा इंग्लिशमध्ये एकदा एक्सप्लेन करून घेऊया. जे मायग्रंट्स आहेत किंवा वर्कर्स, द मायग्रंट्स अँड द वर्कर्स life had been impacted a lot due to the COVID-19 pandemic. So their life concern, that we can say that food and income security is the main concern for the jobless migrants. At the same time, in order to tackle this problem of the food security, one nation and one ration card scheme has been introduced. Now it allows the beneficiary to access his food entitlements from anywhere in India. फ्रॉम एनिवेअर इन इंडिया, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द प्लेस, कुठे पण असू द्या, कोणतीही प्लेस असू द्या जे आहे, त्यांनी कुठल्याही प्लेसमध्ये रेशन कार्ड रजिस्टर्ड केलेलं असलं तरी पण त्यांनी कुठेही फूड एंटायटलमेंट्सला जे आहे ॲक्सेस करू शकतात. अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. सो विच स्टेट हॅज बिकम द 36th स्टेट टू इम्प्लिमेंट द ओनार्क स्कीम. हे जे आहे ऑलमोस्ट आय गेस मार्च किंवा जानेवारी ह्या 2022चं जे आहे करंट अफेअर आहे हे इम्पॉर्टंट आहे इन विथ रिस्पेक्ट टू द फॅक्च्युअल क्वेश्चन्स लाईक विच स्टेट हॅज बिकम द 36th स्टेट टू इम्प्लिमेंट द ओनार्क स्कीम. ओनार्क म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम. ऑप्शन टू दिस क्वेश्चन इज आन्सर नंबर सी, दॅट इज Assam. Now moving on to the next question. Where has the first girl panchayat been started? Option given here are A. Mumbai, B. Kutch, C. Ahmedabad, D. Hyderabad. Now आन्सर टू द क्वेश्चन इज कच्छ गुजरात. ठीक आहे, कच्छ गुजरातमध्ये जे आहे फर्स्ट गर्ल पंचायत हॅज बीन स्टार्टेड. आता हे फर्स्ट गर्ल पंचायतचं मेन मोटो जो आहे इट एम्स, आपण बोलू शकतो इट एम्स टू प्रमोट द सोशल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट ऑफ अ गर्ल. एका मुलीची जे आहे सोशल आणि पॉलिटिकल डेव्हलपमेंट होण्यासाठी जे आहे गर्ल पंचायत स्टार्ट करण्यात आलेली. ॲट द सेम टाईम त्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट करावं पॉलिटिक्समध्ये म्हणून जी आहे हे गर्ल पंचायतचं जे आहे मेन उद्देश आहे. दिस इनिशिएटिव्ह हॅज बीन टेकन बाय विमेन अँड चिल्ड्रन डेव्हलपमेंट वेलफेअर डिपार्टमेंट ऑफ गुजरात. चिल्ड्रन अँड वेलफेअर डिपार्टमेंट ऑफ गुजरातनी जे आहे हे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे किंवा इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आपण असं बोलू शकतो. नाव द कंट्रीज फर्स्ट एवर बालिका पंचायत हॅज बीन स्टार्टेड इन 5 विलेजेस ऑफ गुजरात. 5 विलेजेस, गुजरातच्या 5 विलेजेसमध्ये जे आहे हे फर्स्ट गर्ल पंचायतची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याला आपण फर्स्ट एवर बालिका पंचायत पण बोलतो. आणि कच्छ गुजरातमध्ये जे आहे कच्छ डिस्ट्रिक्ट गुजरातमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. द इनिशिएटिव्ह एम्स टू प्रमोट द सोशल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट ऑफ गर्ल.
social and political development of girls should take place. So this takes place. So for that reason, this initiative had been taken place. At the same time, it ensures that the active participation of the girls should be taken place in the politics. Okay, and this initiative also has been taken by Women and Children Development Welfare Department of Gujarat under Beti Bachao and Beti Padhao campaign. Under the Beti Bachao Beti Padhao campaign हे जे आहे फर्स्ट गर्ल पंचायत इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेलं आहे कच्छ गुजरातमध्ये 5 विलेजेसमध्ये जे आहे इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च्ड फ्रूट्स सॉफ्टवेअर. नाउ आपल्याला फ्रूट्स सॉफ्टवेअरबद्दल जे आहे आधी इन्फॉर्मेशन घ्यायची की फ्रूट्स सॉफ्टवेअर म्हणजे काय. फ्रूट्स सॉफ्टवेअरचं जे एक्सटेन्शन आहे दॅट इज द फार्मर्स रजिस्ट्रेशन and unified beneficiary information. Okay, sorry, one second please. What is it? One second. Okay, the full form is that farmers registration, that is R, unified, that is U, beneficiary is not given over, information system. So full form of fruits is that TS, sorry. Okay, once again listen. It is the farmers registration unified farmers registration and unified beneficiary information system. ठीक आहे, अशा प्रकारे ज्याला फ्रूट सॉफ्टवेअरचं एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. नाव विच गव्हर्नमेंट, कोणती स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च द फ्रूट सॉफ्टवेअर. ऑप्शन गिवन हिअर आर ए आंध्र प्रदेश, बी केरला, सी कर्नाटका अँड डी ओडिसा. आन्सर टू द क्वेश्चन इज सी कर्नाटका. आता ह्या सॉफ्टवेअर दॅट इज अ फ्रूट सॉफ्टवेअरचं महत्त्व काय आहे बघूयात. युझिंग द फ्रूट सॉफ्टवेअर कर्नाटका गव्हर्नमेंट कॅप्चर्स सॉईल हेल्थ अँड क्रॉप कंडिशन डेटा. ओके, GIS बेस्ड जे मोबाईल ॲप आहेत त्याच्या थ्रू 3 सीझन्समधले लाईक समर, खरीफ, रब्बी ह्या तिन्ही सीझन्समध्ये सॉईलची कंडिशन काय आहे, सॉईलची हेल्थ काय आहे, क्रॉपची कंडिशन काय आहे, सगळा डेटा कलेक्ट करण्यासाठी कर्नाटका गव्हर्नमेंटनी जे आहे हे इंट्रोड्यूस केलेलं आहे फ्रूट सॉफ्टवेअर. सो फ्रूट सॉफ्टवेअर इज a software that is developed by the Karnataka government through which it captures soil health, crop condition data using the GIS based mobile applications for 3 seasons. 3 सीझनसाठी जे आहे हे फ्रूट सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. एक समर सीझनमध्ये, एक खरीफमध्ये आणि रब्बीमध्ये. ठीक आहे. कर्नाटका गव्हर्नमेंट लॉन्च द फार्मर रजिस्ट्रेशन युनिफाईड बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन सिस्टीम और फ्रूट सॉफ्टवेअर फॉर आधार बेस्ड सिंगल विंडो रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये सिंगल विंडो रजिस्ट्रेशन असणार आहे, सिंगल आयडेंटिफिकेशन दॅट इज थ्रू द आधार कार्ड. ठीक आहे. इट विल फॅसिलिटेट अ सिंगल रजिस्ट्रेशन युझिंग द आधार कार्ड. सो जे फ्रूट सॉफ्टवेअर आहे त्याचं महत्त्व काय आपण पाहिलं. जे सॉईलची कंडिशन आहे, सॉईलची हेल्थ आहे किंवा क्रॉपची कंडिशन काय, क्रॉपचा डेटा काय आहे ते GIS बेस्ड मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे कर्नाटका गव्हर्नमेंट काय करते, हे डेटा कलेक्ट करते. ठीक आहे. सो त्यांनी जे करून डेटाच्या कलेक्शनच्या थ्रू, ॲनालिसिसच्या थ्रू जे आहे डेटाच्या, ते पुढे कोणत्या क्रॉप सीझनमध्ये किती लेवलला जे आहे क्रॉप्स हे करायला पाहिजेत हे डिसाईड करते गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि फार्मर्सला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. ह्यासाठी हे फ्रूट सॉफ्टवेअर जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. Moving on to the next. Now, the Enam Ezutham scheme is launched by which state? Option A, Tamil Nadu. Option B, Karnataka. Option C, Maharashtra. And option D, Kerala. Now, let us understand what is this Enam Ezutham scheme actually. Enam Ezutham scheme जे आहे ती अशी स्कीम आहे ज्याच्या अंडर जे स्टुडंट्स कोविड-19मुळे जे स्टुडंट्सच्या एज्युकेशन किंवा नॉलेजमध्ये एक गॅप प्रोड्यूस झालेला आहे, ते गॅप जे आहे ब्रिज करण्यासाठी ही स्कीमचं इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. एनम एजुथम स्कीम एक अशी स्कीम आहे जे कोविड-19 पॅन्डेमिकमुळे स्टुडंट्सच्या एज्युकेशनमध्ये गॅप पडलेला आहे किंवा बोलू शकतो आपण एक नॉलेजचं जे आहे एक बाउंड्रीज क्रिएट झालेल्या आहेत, त्या बाउंड्रीजला ब्रिज करण्यासाठी जे आहे एनम एजुथम स्कीम लॉन्च केलेली आहे. सो जे MK स्टॅलिन आहेत तामिळनाडूचे CM. सो आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू. नाव तामिळनाडूचे जे CM आहे दॅट इज MK स्टॅलिननी ही स्कीम लॉन्च केलेली आहे टू ब्रिज द लर्निंग गॅप ड्यू टू द कोविड-19 पॅन्डेमिक इन द स्टुडंट्स बिलो एज ऑफ 8. नाव
बिलो एज ऑफ 8 बिलो एज ऑफ 8 साठी जी आहे, ह्या चिल्ड्रनसाठी जी आहे ही स्कीम आहे. एनम एजुतम स्कीम इज फॉर द स्टुडंट्स हू आर बिलो एज ऑफ 8. द स्कीमचा आता एम काय आहे, उद्देश काय आहे, टू एन्श्युअर द फाउंडेशन ऑफ लिटरसी अँड न्यूमरसी बाय 2025. उद्देश जे आहे 2025पर्यंत या स्टुडंट्सची एक काइंड ऑफ नॉलेजमध्ये ग्रोथ असायला पाहिजे, त्यांच्या लिटरसीमध्ये ग्रोथ असायला पाहिजे. एक फाउंडेशन जे इम्पॉर्टंट आहे एका चिल्ड्रनच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडसाठी, ते सगळं डेव्हलप करण्यासाठी जे आहे ह्या स्कीमचं मेन उद्देश आहे, आपण असं बोलू शकतो. अंडर दिस प्रोग्राम education department will distribute the workbooks to the students from class 1st to class 3rd to access and bridge the learning gap. जे क्लास फर्स्ट दॅट इज क्लास पहिली ते तिसरीमधल्या स्टुडंट्सला जे आहे फ्री वर्कबुक्स प्रोव्हाइड करण्यात येतील, डिफरंट वर्कबुक्स प्रोव्हाइड करण्यात येतील अशा स्टुडंट्सला क्लास 1st टू क्लास 6th, जेणेकरून त्यांनी जे लर्निंग गॅप आहे तो ब्रिज करतील. आणि ॲट द सेम टाईम जे टीचर्स आहेत, टीचर्स एनकरेज करतील स्टुडंट्सला न्यूजपेपर वाचण्यासाठी किंवा लायब्ररीमध्ये बुक्स वाचण्यासाठी. ह्या स्कीमच्या अंडर असे फीचर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. एज अ एनम एजुथम स्कीम एक अशी स्कीम आहे लॉन्च्ड बाय M.K. स्टॅलिन, द CM ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ द तामिळनाडू. या स्कीमच्या अंडर जे आहे क्लास 1st टू क्लास 3rd किंवा बिलो एज ऑफ 8च्या स्टुडंट्सचं लर्निंग फाउंडेशन किंवा लिटरसी फाउंडेशन किंवा न्यूमरसी फाउंडेशन जे आहे 2025 पर्यंत जे आहे बिल्डअप करण्यात येईल. 2025पर्यंत जे आहे हे फाउंडेशन बिल्ड करण्याचं हे मेन उद्देश आहे स्कीमच्या अंडर. ॲट द सेम टाईम फ्री वर्कबुक्स प्रोव्हाइड करण्यात येतील. टीचर्स जे आहे त्यांना प्रमोट करतील, स्टुडंट्सला एनकरेज करतील न्यूजपेपर वाचण्यासाठी, ॲट द सेम टाईम बुक्स वाचण्यासाठी, टू मेक देअर फाउंडेशन, एक एज्युकेशनल फाउंडेशन बनवण्यासाठी ही स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आन्सर टू द क्वेश्चन वॉज ए तामिळनाडू. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Who is the youngest to complete the analog astronaut program? Option given here are Ananya Dangeti, Janvi Dangeti. Option C is both A and B, and option D is none of the above. Now, answer to the question is Janvi Dangeti. That is a 19-year-old girl. She scripted a history by becoming the youngest to complete the analog astronaut program. Now, जे ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर आहे, इट इज अ प्रायव्हेट कंपनी जे ह्युमन स्पेस फ्लाईट सायंटिफिक स्टडीजला ॲक्सलरेट करतं. ह्युमन स्पेस फ्लाईट सायंटिफिक स्टडीज जे असतात त्यांना प्रमोट करतं, आपण असं बोलू शकतो. ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर एक जे प्रायव्हेट कंपनी आहे, इट इज अ प्रायव्हेट कंपनी. ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर एक प्रायव्हेट कंपनी आहे जे ह्युमन स्पेस फ्लाईट सायंटिफिक स्टडीजला ॲक्सलरेट करतं किंवा प्रमोट करतं, आपण बोलू शकतो. जानवी दहेतीने जे आहे एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे टू बी द यंगेस्ट टू कम्प्लीट द ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट प्रोग्राम. अँड ॲट द सेम टाईम आपण हे पण ह्याच्यातून फॅक्च्युअल क्वेश्चन एक होऊ शकतो, बट नॉट रेलेव्हंट टू एक्झाम. बट ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर जे आहे इट इज सिच्युएटेड ॲट KRAW, कॉर्क, विच इज इन साऊथ पोलँड. ठीक आहे. साऊथ पोलँडमध्ये जे कॉर्क आहे तिथे ना हे सेंटर आहे, दॅट इज ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर, ज्या सेंटरमध्ये ह्युमन स्पेस फ्लाईटबद्दल स्टडीज केल्या जातात. ठीक आहे. सायंटिफिक स्टडीज. ठीक आहे. अशा प्रकारे द यंगेस्ट टू कम्प्लीट द ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट प्रोग्राम इज द जानवी दंगेती. ठीक आहे. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज बीन स्वर्न एंटरिम प्रेसिडेंट ऑफ श्रीलंका? ऑप्शन गिवन हिअर आर महिंदा यप्पा अब्बेवर्देना, जयंता जयासूर्या, महिंदा राजापक्सा अँड दॅट इज नेक्स्ट लास्ट ऑप्शन रॅनिल विक्रमेसिंघे. ओके. रॅनिल विक्रमेसिंघे, दिस इज द राईट प्रोनाउन्सिएशन, रॅनिल विक्रमेसिंघे. ठीक आहे. नाव आन्सर टू द क्वेश्चन हू इज द स्वर्न एंटरिम प्रेसिडेंट ऑफ श्रीलंका, हे जे आहे खूप आत्ता करंट अफेअर्समध्ये हे झालेलं होतं फेमस. याचा आन्सर आहे रॅनिल विक्रमेसिंघे. ठीक आहे. ही इज द करंट प्रेसिडेंट. ठीक आहे. करंट प्रेसिडेंट आहेत श्रीलंकाचे. ॲट द सेम टाईम जे आहे ही इज ऑल्सो द मिनिस्टर ऑफ फायनान्स ऑफ श्रीलंका. ठीक आहे. 2 क्वेश्चन याच्यातून निघू शकतात. हू इज द एंटरिम प्रेसिडेंट, दॅट इज द करंट प्रेसिडेंट ऑफ श्रीलंका. अँड द सेकंड क्वेश्चन विल बिकम लाईक they can ask you is
who is the Minister of Finance of the Sri Lanka? That is the Ranil Wickremesinghe. Ranil Wickremesinghe. This is the right pronunciation. Ranil Wickremesinghe. ठीक है. Now, next question. ROSCTL scheme. Now, what is ROSCTL scheme? It's a long form. एकदा बघून घेऊयात. Rebate of state and central taxes and levises. टॅक्सेस अँड लिवायसेस जे ड्युटीज असतात प्रोव्हाइड केल्या जातात एक्सपोर्टवरती, त्यावरती रिलेटेड जे आहे ह्याचं हे स्कीम आहे. दॅट इज ROSCTL स्कीम इज असोसिएटेड विथ विच युनियन मिनिस्ट्री? नाव ऑप्शन गिवन हिअर आर A. Ministry of Finance, B. Ministry of MSMEs, C. Ministry of External Affairs, and D. Ministry of Commerce and Industry. Now, ROSCTL जे स्कीम आहे, ठीक आहे, ते आपण एकदा वाचून घेऊयात, म्हणजे एक्झॅक्ट काय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे एक एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आहे जे इन द फॉर्म ऑफ ट्रान्सफरेबल किंवा सेलेबल ड्युटीज आपण बोलू शकतो, किंवा लिवायसेस, दॅट इज टॅक्सेस. ओके. बेनिफिट्स काय आहेत आता ह्याच्या अंडर? बेनिफिट्स आहेत की जे एक्सपोर्टर्स आहेत फॉर रेडीमेड गार्मेंट्स, ठीक आहे, बेनिफिट्स ऑफ दिस स्कीम इज दॅट दे आर अवेलेबल टू एक्सपोर्ट ऑफ द रेडीमेड गार्मेंट्स अँड मेड अप फॉर नाव. द स्कीम help them to cut the high logistic and other cost and enable them to compete globally. जे डिफरंट एक्सपोर्ट करणारे आहेत किंवा जे रेडीमेड गार्मेंट्स विकत आहेत ॲट ग्लोबल लेवल जे आहे, त्यांना एक कम्पीट करता यायला पाहिजे ग्लोबली. ॲट द सेम टाईम त्यांना ग्लोबली रिकॉग्नायझेशन भेटायला पाहिजे, म्हणून जे आहे अदर कॉस्ट आणि हायली लॉजिस्टिक्स जे असतात त्याला कट करून त्यांना ग्लोबली जे आहे इंट्रोडक्शन करण्यासाठी ही स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. इट इज अन एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आपण बोलू शकतो इन फॉर्म ऑफ ट्रान्सफरेबल सेलेबल ड्युटी. बेनिफिट काय आहे ह्याच्या? बेनिफिट्स आर अवेलेबल टू एक्सपोर्टर्स, जे एक्सपोर्टर्स आहेत रेडीमेड गार्मेंट्सचे आणि वेगवेगळ्या गोष्टी बनवतात त्या लोकांसाठी, जे हा एक्सपोर्ट करतात आपण बोलू शकतो त्या लोकांसाठी ही स्कीम आहे, त्या एक्सपोर्टरसाठी ही स्कीम आहे. स्कीम जे आहे इट एम्स टू हेल्प देम टू कट द हाय लॉजिस्टिक्स अँड अदर जे हाय कॉस्ट्स असतात ते कट डाऊन करण्यासाठी आणि त्यांना ग्लोबली कम्पीट करण्यासाठी ही स्कीमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. आन्सर टू द क्वेश्चन इज मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑथराइज द कंटिन्युएशन ऑफ द स्कीम. ठीक आहे, ही स्कीमचं कंटिन्युएशन व्हावं यासाठी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने ऑथराईज केलेलं आहे फॉर रिबेट ऑफ स्टेट सेंट्रल टॅक्सेस अँड लिवायसेस. सो अशा प्रकारे जे आहे आजच्या ह्या लेक्चरचा लास्ट क्वेश्चन होता. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करू शकता आणि कुठलेही सजेशन असतील ड्रॉप करू शकता. आय होप तुमचं प्रिपरेशन चांगलं जात असेल. ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन अँड स्टे ट्यून फॉर मोर करंट अफेअर्स टिल द एक्झाम. थँक्यू.